श्रावणातील मंगळागौर स्त्रियांचं मांगल्य जपणारा सण, खेळ, गाणी आणि परंपरेचा संगम। श्रावण म्हणजे देव, धर्म आणि व्रतांचं आगळं वेगळं रूप। आणि या व्रतांमध्ये एका सणाची विशेष आठवण प्रत्येक विवाहित महिलेला असते, ती म्हणजे मंगळागौर। मंगळागौर म्हणजे काय तर मंगळागौर हा सण म्हणजे स्त्रियांच्या आनंदाचा, एकोप्याचा आणि मांगल्याचा उत्सव। हा व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केला जातो। विशेषतः पहिली मंगळागौर फार महत्त्वाची मानली जाते। विवाहित स्त्रियांसाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी हा व्रत करायचा असतो। त्या दिवशी संध्याकाळी पूजा, गाणी, खेळ आणि गप्पांची धमाल असते। अगदी एक सण वाटावा असाच माहोल। पूजा आणि परंपरा, सकाळी आंघोळ करून देवी गौरीची स्थापना केली जाते। पूजनासाठी सुपारी, हरभरा, फुलं, हळद, कुंकू आणि साजशृंगाराचे साहित्य वापरलं जातं। स्त्रिया गौरीस डोहाळे भरतात, गोड अन्नाचा नैवेद्य दाखवतात आणि गौरीची ओटी भरतात। मंगळागौरीची आरती करून नंतर सुरू होतो सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग। खेळ, फुगड्या, गाणी, विनोद आणि गप्पा। मंगळागौरीची खेळ आणि गाणी। मंगळागौरीची खेळ म्हणजे या सणाचा आत्माच। फुगड्या, जिम्मा, उखाण्यांची स्पर्धा, ओवी गाणी आणि काही ठिकाणी नाचगाणीही केली जातात। नाच ग घुमा, कशी मी नाचू, फुगडी फुगडी, फुगड्यांचा रंग पहा, या पारंपरिक गाण्यांमुळे संपूर्ण संध्याकाळ आनंदात, उत्साहात आणि भक्तिभावात जाते। या मागचं महत्त्व आणि संदेश, मंगळागौर व्रत हे केवळ पूजन नाही तर स्त्रियांमधल्या सौंदर्य, श्रद्धा आणि सामूहिकतेचं प्रतीक आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत सासरू आशिनींना त्यांच्या माहेरी परत यायला मिळे, तेव्हाच मंगळागौर मोठ्या थाटात साजरी होत असे। आजही महिलांसाठी हा सण मुक्त संवाद, मनमोकळेपणाची संधी आणि स्त्रीत्वाचा उत्सव आहे। आजच्या युगातही हा सण महिलांच्या एकतेचा आणि संस्कृतीच्या जपणुकीचा आवाज आहे। म्हणूनच मंगळागौर म्हणजे एक परंपरा, जिच्यात श्रद्धा आहे, जिच्यात मैत्री आहे आणि जिच्यात एक वेगळंच मांगल्य आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या आठवणी, मंगळागौरीचे अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा। टी टॉक्सला सबस्क्राईब करा आणि आपली संस्कृती अधिक गोडपणे समजून घ्या।